आम्ही आदरणीय राजेंच्या नेतृत्वाखाली सर्वजण सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल महोदयांना भेटण्यासाठी आलो आहोत। काही जण येत आहेत। आमची 10:30ची वेळ आहे। राज्यपालांना आम्ही एकच मागणी करणार आहे की आमचे संतोषजी देशमुख यांची जी मारेकरी त्यांना फाशी झाली पाहिजे आणि यांना फाशी होताना जे मास्टरमाइंड जो कोण आहे ह्याच्यात ॲड झाला पाहिजे। जे यांनी यांना पळून जाण्याला सहकार्य केले ते सुद्धा सहआरोपी झाले पाहिजेत। तसंच सूर्यवंशी जे आहेत त्यांच्या सुद्धा कुणाची चौकशी झाली पाहिजे। मर्डर जो झाला ज्यांची जी मौत झाली त्याची या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी आम्ही आदरणीय राज्यपाल महोदयांची वेळ घेतलेली तेच भेटतो। जे संबंध यांचा ज्यांचा या प्रकरणाशी आहे त्यांच्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे। सर, पण एकूण चौकशी होईपर्यंत नैतिकता बाळगून जो आहे तो धनंजय मुंडे आणि पूर्ण मुंडे भाऊ बहीण यांनी मला राजीनामा द्यायला पाहिजे असं नाही वाटत? नाही, तुम्हाला जे वाटते ते मलाही वाटतंय ना, पण आता कोणात किती नैतिकता आहे ते मी कसं सांगूया? कारण महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की नैतिकतेनं बरंच सर्वांनी केलं, तर ते तुम्हाला जे वाटते ते मलाही वाटतं। त्या संदर्भात देखील तुम्ही राज्यपालांशी बोलणार? त्या संदर्भात तुम्ही राज्यपालांशी बोलणार? आज आमची सर्वात मेन मागणी जी आहे ती संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे। उर्वरित एक आरोपी जे प्रथमदर्शी जी गुन्हा झाला त्याच्यातला एकच आरोपी दिसतोय, पण आणखी बरेच आरोपी होणार आहेत। या सर्वांना आरोपी करा। सामूहिकरित्या जी टोळी युद्ध आमच्या बीड जिल्ह्यात चालू आहे ते थांबवण्यासाठी या सर्व मारेकऱ्यांना गँगवार करा। जसे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मोकोका आम्ही लावू, ते पण लावण्यासाठीचे प्रयत्न झाले पाहिजेत। लवकरात लवकर त्याची सगळी चौकशी होऊन तो लागला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये असं टोळी युद्ध आमच्या जिल्ह्यात नाही झालं पाहिजे आणि जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित झाली पाहिजे। याच्यासाठी आमची आजची मागणी। ज्यांनी या प्रकरणामध्ये मी आता 50 लोक आहेत की ज्या आरोपींना पळून जायला मदत केलेली आहे, जे लोक पळून गेले, ज्यांनी जे असं त्या सर्वांवर कुणाची गाडी होती, कुणाच्या इथं राहिले, कुणाला कॉल डिटेल, त्यांचे पोलीसच्या लोकांसुद्धा मी ओपनली बोललोय की 2-4 PI सुद्धा आहेत त्यांचे सुद्धा CDR काढा, नावानीची बोललोय। तर या सर्व लोकांचे CDR काढा। मग हे सर्वस्वाहार व्हायलाच पाहिजे आणि झालेच पाहिजे। जे खंडणीत आरोपी आहे तो खंडणीतला आरोपी सुद्धा त्याच्यात मर्डरच्या ह्याच्यामध्ये सहआरोपी झालाच पाहिजे। तेच मास्टर माइंड खरा। बरोबर सर, SIT जी स्थापन केलेली आहे SIT बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय? कारण नाही, SIT जी स्थापन केलेली ती ज्या दिवशी 1 तारखेला SITची ऑर्डर आली त्याच दिवशी दुसऱ्या क्षणाला मी SITवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामधील जवळपास 9 कर्मचारी आणि अधिकारी त्याच्यात घेतलेले आहेत। त्या सर्वांच्या पोस्टिंग कुणी केल्या? त्या खंडणीमधला जो आरोपी आहे त्याच्याच मर्जीनं याच्या सर्वांच्या पोस्टिंग झालेल्या आहेत। जिथं मलिदेचं पद आहे, LCB सारख्या पोस्टवर हे 2-3, 10-10 वर्ष काम करतायत, 5-5 वर्षही काम करतायत अधिकारी। यांचे फोटो सुद्धा निकालाच्या दिवशी यांच्या सोबत आहेत आणि हे यांची चौकशी काय करणार? हा प्रश्नचिन्ह मी पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला SITची ऑर्डर माझ्याकडे आली की आम्ही जेवढे सर्वजण या या प्रक्रियेमध्ये मागणी करतोय, सर्वजण आम्ही पोटतिडकीने या मागणीला सर्व लावून धरू, सर्व पक्षीचे सर्वजण लोकप्रतिनिधी आहोत त्या सर्वांना पाठवले आणि त्यांना सांगितले चुकीचं हे बदला। एकीकडे पोलीस अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने पोस्ट केली होती त्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्यात त्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल आता काय म्हणणं, तुमची काय भूमिका असणार? नाही, माझी भूमिका पहिल्या दिवसापासून तो पोलीस अधिकारी जे आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी कसले आहेत, किती त्यांची उंची, किती हाईट आहे, रंग काळा गोरा काय कसे, मला ते काही बघायला पण मिळालेले नाहीत। पण त्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझं पहिल्या दिवसापासून म्हणतोय की या पोलीस अधिकाऱ्यांनी ही जी आरोपी पळून गेलेत, खंडणीतला असो की या मर्डरमधला असो, यांना काही मदत केली का, त्यांच्यासोबत हिचे काही संबंध होते का हे तपासलं पाहिजे, ही माझी मागणी आहे। आणि या मागणीसाठी मी त्यांच्यावर बोललो तर त्याच्या आधारे त्यांनी काहीतरी पोस्ट केली, त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं पण खासदार म्हणून होतं। पण कुणी जरी खासदार असला तर त्याच्यानंतर त्यांनी म्हणलं आता मग त्याची वाट बघतोय की मी हे कधी प्रेस घेतात। माझी विनम्र विनंती त्यांना की लवकर प्रेस घ्या, मी त्यांची वाट बघतोय। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर सगळे आक्षेप घेत आहेत, पालकमंत्रीपद देऊ नये म्हटलं जातं। पंकजा मुंडे जर पालकमंत्री झालं तर तुम्ही स्वागत कराल? नाही, बघा, हा पालकमंत्री कुणाला द्यायचा हा विषय कुणाचा आहे? तिन्ही पक्षाचा, ज्यांचं सरकार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करावं असं मला वाटतं। जिल्ह्याबाहेरचा मंत्री पालकमंत्री झाला पाहिजे इतिहास आहे बीड जिल्ह्यामध्ये, बऱ्याच वेळेस झाला जिल्ह्याबाहेरचा आहे, त्याला काय होऊ शकतो, कायद्यानं त्याला परवानगी आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। मला कुणी जरी झाला तरी तो आमचा अधिकारच नाही, कुणीही झाला तरी आम्हाला त्याच्यावर काय बोलायचा अधिकार नाही। पंकजा मुंडे आज दिल्लीत गेलेले आहेत। धनंजय मुंडे यांच्या सरकारी निवासस्थानी 2.5 कोटींची खंडणी घेतली अशा पद्धतीचा एक गंभीर आरोप
नाही, आता ज्यांनी आरोप केला त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतील ना, त्याच्याशिवाय ते बोलणार नाहीत. ते खूप म्हणजे जवळपास 21 वर्ष आमदारकी घेत आहेत. आता पुढे 5 वर्ष मी 26 वर्ष आमदार राहिलेला व्यक्ती, मंत्री राहिलेले व्यक्ती आहे. त्याच्यामुळे त्यांना काय कुठं बोलायचं आणि कसं बोलायचं त्यांना नक्की माहित आहे. त्याच्यामुळे ती उगीच काय बोलणार नाही. त्याचे काहीतरी तथ्य असेल, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय बोलू. पंकजा मुंडे आज दिल्लीत गेलेले आहेत. कसं बघताय सगळीकडे तुम्ही? नाही, आता कोण कुठं जातं याच्यावर मी काय बघणार. आता त्यांना काय आणायचं दिल्लीत जाऊन, एखादा विकासाचा निधी महाराष्ट्राला आणायचा आहे का आणखी त्यांना काय आणायचं ते तीच सांगू शकतील. मी कसं सांगणार. प्रकरणावर त्या फारसं बोलत नाहीये, त्या कुटुंबियांची भेट घेत नाही. दुसरीकडे नाही, फारसं म्हणजे काही थोडं तरी बोलल्यात का? म्हणजे काहीच बोललेलं मी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे काय मला त्याच्यावर मी काय बोलावं, त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे. सर, गृहमंत्री देखील विशेष लक्ष देताना दिसून येत नाहीये का? त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नक्कीच राहिलेली नाहीये, पूर्ण ढासळलेली आहे. मग माझी पहिल्या दिवसापासून मागणी आहे की 9 डिसेंबरला मी ज्यावेळेस बाईट केलं आपल्या सर्वांच्या समोर येऊन, की त्या दिवशीच बोललो की बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित करायची असेल तर तुम्ही या प्रकरणाला न्याय द्या. आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना ज्या पद्धतीनं मारले, असं टॉर्चर करू करू मारले आणि एवढी वाईट पद्धतीची ही हत्या आहे की मानवतेला काळीमा फासणारी ही हत्या आहे. त्याच्यामुळे या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, ही जी माझी पहिली मागणी. त्याच्यामुळे त्याच्यासाठीच मागणी. वातावरण अजून कलुषित होत नाहीये का? Sorry. घरात घुसून मारू अशी जी वक्तव्य केली जाते की दोन समाजामध्ये दुही पसरवणारी नाहीयेत का? ती शांत करण्यासाठीची मागणी आपण नाही करणार का? जी लोकांची मी माझे पूर्ण तुम्ही कुठलेही मनोगत ऐकून घ्या. मी प्रत्येक ज्या दिवशी लोकसभेचा सदस्य झालो तेव्हापासून आजपर्यंत त्याच्या अगोदरही मी जी भूमिका घेतलेली आहे ती किंवा माझी जी भूमिका आहे की मी सर्व धर्म समभाव आणि सर्व समाजाचा मी एक खासदार आहे अशीच भूमिका घेतली. मी कधी जातीपातीवर बोललो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आपली ज्यावेळेस भेट झाली त्यानंतर काही अपडेट तिकडून आले का केंद्रातून? आदरणीय अमितभाई शहा यांची मी भेट घेतली. त्यांना या प्रकरणावर सखोल चौकशी करा असं सांगितलं गेलं. त्यानंतर त्यांनी त्याच्यात मी लक्ष घालणार आणि या प्रकरणात पूर्ण मदत करणार असा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांचे बऱ्यापैकी याच्यावर लक्ष आहे असं माझं मत आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर समाधानी. मी त्यांची भेट आणखी परत घेणारच आहे. आणखी मला 1-2-4 दिवसाची त्यांची वेळ म्हणजे आणखी फिक्स झाली नाही पण मिळाली. वेलकम. थँक्यू. सरकारकडून न्यायाची अपेक्षा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं स्टेटमेंट केलं आहे. तुम्ही मला मतं दिली म्हणजे तुम्ही मला विकत घेतलेलं नाहीये, मी काय तुमच्या घरचा सालानगडी नाहीये, अशा प्रकारचं वक्तव्य उपमुख्यमंत्र्यांना शक्य का? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी काय केलंय ते त्यांच्या वैयक्तिक प्रश्नावर मी काय बोलावं असं मला वाटत नाही. तो प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे. सोनाली जी 2 सवाल हिंदी में ले लीजिए भाई. अभी बोलिए, बोलिए. नीचे कर दो अभी थोड़ा प्लीज. अरे हिंदी करू द्या ना आम्हाला. सर, सबसे पहले जानना चाहेंगे आप गवर्नर से मिलने वाले हैं, क्या इश्यूज हैं, किन किन मुद्दों पे चर्चा होने वाली? नहीं, हम गवर्नर साहब से मिलने के लिए आए इसीलिए कि बीड जिले के अंदर जो संतोष देशमुख इनका जो मर्डर हो गया है उन्हीं के लिए न्याय होना चाहिए. हमें जो लोगों ने ऐसा इतना टॉर्चर कर करके उनको मारा है ये मानवता के लिए सही नहीं है और ये बहुत बड़ा मसला ये बीड जिले के अंदर हुआ है. इसी के लिए ये जो मारेकरी उनको जल्द से जल्द पूरे मारेकरी पकड़ना चाहिए और जो इसमें मास्टरमाइंड है उसको उसमें ऐड करना चाहिए. यही मेरी मांग है. धनंजय मुंडे का इस्तीफा भी मांगेंगे आप? कहीं ना कहीं उनके इस्तीफे की भी डिमांड की जाएगी गवर्नर की तरफ? नहीं, देखो ये जो इसके अंदर कौन कौन है उसे सभी के लिए ये करना जरूरी है और हम इसी वो मांग करेंगे. खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.